नमस्कार, फूडी कॉर्नर रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत विदर्भात जशी बनवली जातात त्याप्रमाणे शेंगुळे बनवणार आहोत. तिथे बघू शकता आपली शेंगुळे कशी मस्त तयार झालेली आहेत, रचेदार. त्यासाठी लागणारे आपल्याला 2 प्लेट गव्हाचं पीठ लागणार आहे, अर्धी प्लेट चणा डाळीचं पीठ लागणार आहे, अर्धा चमचा हळद टाकायची आहे त्यात, आणि 1 चमचा लाल तिखट घालून घ्यायचे, आणि लसूण आणि जिरे आपण वाटून घेतलेले आहेत ते टाकायचे, मीठ टाकायचे 4 चमचे, आणि कोथिंबीर घालून घ्यायची आपल्याला त्यात, आणि पीठ छान मळून घ्यायचे. एका कढईमध्ये 2 पळी तेल टाकलेले आहे आपण इथे. त्यात मोहरी घालायची, लसूण आणि जिरे वाटलेले टाकायचे आपल्याला, हळद टाकायची अर्धा चमचा, हिंग टाकायचे थोडं, आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकायचे. मिक्स करून घ्यायचं आहे, आणि पाणी घालायचे आपल्याला फोडणी तयार करायची. त्यात 1 चमचाभर मीठ टाकायचे, भिजवलेल्या पिठाचे आपल्याला छान छोटे पुरी जसे बनवतो त्या आकाराचे गोळे बनवून घ्यायचे, आणि छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या इथे आपल्याला, आणि पुरीला त्यात छान तेल लावून घ्यायचं आणि रोल करून घ्यायचा आहे. आपण बालुशाही बनवतो त्याप्रमाणे बनवून घ्यायचे आहे आपल्याला. सगळे शेंगुळे बनवून घ्यायचे तिथं आपल्याला तसेच. बघू शकता आपण सगळे बनवून घेतलेले आहे तिथे शेंगुळे. आता या फोडणीमध्ये आपण शेंगुळे टाकणार आहोत. आपल्याला 20 ते 25 मिनिटं छान शिजून घ्यायची आहे आता हे शेंगुळे. बघू शकता आपले शेंगुळे छान शिजलेले आहेत. आता आपल्याला त्यावर कोथिंबीर घालायची. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.